पत्रलेखन म्हणजे काय तर माँ देखो कितने समय बाद मौसी का एक पत्र आया है। हा छोटा मुलगा त्याच्या आईला म्हणतो। कंप्यूटर के बढ़ते प्रयोग से पत्रों का स्थान ईमेल ने जो ले लिया है। म्हणजे पहिल्या जमान्यामध्ये काय होते तर पत्र होते आणि आता काय आहे पत्राची जागा ही ईमेलने घेतलेली आहे। आधुनिक समय में पत्र लेखन का कम अवश्य हुआ है परंतु पूरी तरह समाप्त नहीं हुआ है। म्हणजे आधुनिक आताच्या लेटेस्टमध्ये पत्राची जागा म्हणजे कमी झालेली आहे परंतु पूर्णपणे समाप्त झालेली आहे का तर नाही। आज भी पत्र अपने भाव विचारों तथा संदेशों की अभिव्यक्ति के महत्वपूर्ण साधन है। म्हणजे आज सुद्धा पत्र आपले भाव म्हणजे आपल्या मनामध्ये जे भावना असतात आपले जे विचार असतात किंवा आपले संदेश म्हणजे आपल्याला जो निरोप पोहोचवायचा आहे ते पोहोचवण्यासाठी हे एक महत्वपूर्ण साधन आहे। एक पत्र लिखते समय यह ध्यान रखना चाहिए कि पत्र संक्षिप्त सरल तथा स्पष्ट हो। म्हणजे पत्र कसं असायला हवं संक्षिप्त म्हणजेच मोजक्या याच्यामध्ये सरळ भाषेमध्ये आणि स्पष्ट असावं। पत्र लेखन का उद्देश स्पष्ट होना चाहिए म्हणजे आपण काय आणि कशासाठी पत्र लिहिलं आहे त्याचा उद्देश म्हणजे त्याचा मीनिंग स्पष्ट झाला पाहिजे। तर पत्र म्हणजे काय तर पत्र संदेश भेजने तथा प्राप्त करने का सरल तथा सस्ता साधन है। म्हणजे पत्र हे संदेश म्हणजे आपला निरोप पोहोचवणं किंवा आपल्याला निरोप मिळणं हे एक सरळ सस्ता म्हणजेच कमी खर्चामध्ये होणारे हे एक साधन आहे। आता पत्राचे किती प्रकार असतात तर पत्रके दो प्रकार होते हैं। म्हणजे पत्राचे दोन प्रकार असतात एक असतं औपचारिक आणि दुसरा असतो अनौपचारिक। तर औपचारिक पत्र म्हणजे काय तर प्रार्थना पत्र व्यावसायिक पत्र तथा कार्यालय पत्रों को औपचारिक पत्र कहते हैं। म्हणजे औपचारिक पत्र हे ऑफिस वाल्यांना लिहिले जातं शाळेमध्ये लिहिलं जातं ऑफिसमध्ये लिहिले जातं। आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय तर मित्रों पारिवारिक सदस्यों रिश्तेदारों को लिखे गए पत्रों को अनौपचारिक पत्र कहते हैं। म्हणजे जे आपल्या नातेवाईकांसाठी घरच्या लोकांसाठी आपल्यापेक्षा वयाने मोठे म्हणजे जे आपल्या फॅमिलीमधले जे मेंबर्स आहेत त्यांना जे लिहिलं जातं आपल्यापेक्षा छोटे वयाने असणारे मेंबर्स आहेत त्यांना लिहिलं जातं त्याला अनौपचारिक पत्र असे म्हणतात। स्वतः फॉर्म्युला काय आहे औपचारिक पत्राचा औपचारिक पत्र का प्रारूप भेजने वाले का पता सगळ्या स्टार्टिंगला काय आहे भेजने वाला म्हणजे जो पाठवणार आहे त्याचा पत्ता येणार आहे। सेकंड येणार आहे दिनांक तीसरा येणार आहे जिसे पत्र भेजा गया है उसका नाम पद पता म्हणजे ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचं नाव येणार त्याचा ॲड्रेस येणार। त्याच्यानंतर विषय मग संबोधन म्हणजे आपण त्यांना काय म्हणून बोलणार आहोत श्रीमान महोदय मान्यवर मानवीय आदी। त्याच्यानंतर विषय वस्तू म्हणजे आपला विषय काय आहे आपला सब्जेक्ट जो आहे तो टाकायचा आहे। आणि जेव्हा आपलं पत्र लिहून होतं त्याच्यानंतर आपण धन्यवाद म्हणून हे पत्र संपवायचं आहे। त्याच्यानंतर धन्यवाद लिहिल्याच्या नंतर भवदीय म्हणजे तुमचा असंच आशीर्वाद राहू द्या। तर तुम्ही कोण आहात तर आपका आज्ञाकारी शिष्य म्हणजे तुमची आज्ञाधारी शिष्य आहे मी शिष्य आहे शिष्य म्हणजे मुलगा शिष्या म्हणजे मुलगी निवेदक प्रार्थी विनीत इत्यादी। आणि नंतर पत्र भेजने वाले का नाम और हस्ताक्षर म्हणजे आपण ज्याने पत्र लिहिलं आहे त्याचं नाव लिहायचं आहे आणि त्याचा हस्ताक्षर म्हणजे त्याचे सिग्नेचर करायचे आहे। त्यानंतर अनौपचारिक पत्राचा प्रारूप म्हणजे त्याचा जे काय आहे फॉर्मॅट तो पहिले आपण लिहिणार आहे पत्र भेजने वाले का पता म्हणजे कोणी पाठवलं आहे पत्र त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे। नंतर दिनांक लिहायचे आहे। परत संबोधन म्हणजे तुमचं कोणाला तुम्ही पत्र लिहिलं आहे प्रिय मित्र सखी बहन पिता माता जे पण कोणी असेल ते। अभिवादन आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत अभिवादन म्हणजे सुरुवात करतो मधुर स्नेह स्मरण सस्नेह आशीर्वाद सादर प्रणाम हे करून आपण काय करायचं आहे आपलं अभिवादन म्हणजेच आशीर्वाद असेल किंवा घ्यायचा असेल द्यायचा असेल जे काय आपण लिहिणार तिथे। त्याच्यानंतर विषय वस्तू म्हणजे जो काय आपला विषय आहे तो लिहायचा आहे। त्याच्यानंतर समाप्ती म्हणजे एंडिंग लिहायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार आहात तुम्हारा अभिन्न मित्र तुम्हारा अग्रज म्हणजे छोटा भाऊ आपका प्रिय पुत्र म्हणजे तुमचा मुलगा असं म्हणून पत्राची एंडिंग करायची आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।